माननीय श्री प्रवीण अण्णा जाधव यांच्या शेतामध्ये हरभरा पाहण्यासाठी आलेलो आहोत आपण. एक नवल असं वाटतंय की गेल्या वेळी आमच्या शेतातही आम्ही हरभरा घातलेला होता आणि त्याला एकदम झकास ढाळी म्हणजे 10 ते 12 लईच झाले असे वाटत होते. आम्हाला वाटत होतं आमचंच पीक लई चांगलं आहे. पण यावेळी प्रवीण अण्णांनी एक प्रयोग केला आणि एक घाट्यांना जवळजवळ 250, 300, 350 एका ढाळीला घाट्या आहेत. हे पाहू शकता तुम्ही. त्याने आता एक ढाळ हे उपडलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा हे शेंगा कशा भरून ओसांडत आहेत. दाणे बघा कसे ओसांडायला आले आहेत. ह्या घाट्या बघा किती हे एक घाटी उपडलेली आहे आणि याला बी बघा हरभऱ्याचे एक 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 हे काय म्हणायचे याला, हां एक दाणे किती भरलेले आहेत बघा. ते घाट्याच म्हणतात तरी त्याला. हा हे फक्त एकच हे उपडलेलं आहे बघा. याने जवळजवळ एक 250, 300, 350 भरू शकतील असे घाट्या धरलेल्या आहेत. आणि आमच्या शेतामध्ये आम्ही केलं होतं 12 म्हणजे आम्हाला लई चांगलं वाटत होतं पीक. असं एक त्याने एक चिकित्सक वृत्तीने एक वेगळा प्रयोग केलेला आहे आणि वेगवेगळे त्यांना फवारण्या घेऊन कमी खर्चात एक जास्ती उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. हे त्यांचं शिवार पाहू शकता. हे आंतरपीक म्हणून हरभरा आहे. हरभऱ्यामध्ये जागी जागी पक्षी थांबे म्हणून शाळू आहे आणि मध्ये ऊस लागण केलेली आहे. ऊस ही 2.5 फुटाची सरी करून एक सरी गॅप ठेवून एक ऊस आणि मध्ये हरभरा केलेला आहे. उत्तम प्रतीचा प्लॉट म्हणायला काही हरकत नाही आहे. ऊस ही जोमदार आहे. ऊसाचा फुटवा बघा, जोमदार फुटवा आहे. छान एक प्रयोग त्यांनी केलेला आहे. अशाच पद्धतीनं मी थोडंफार पाहण्यासाठी इथं माहिती घेण्यासाठी आलो होतो आणि झकास एक उत्कृष्ट प्लॉट म्हणायला काय हरकत नाही. आता याचा एक 4-8 दिवसानं हे पीक निघणार आहे हरभऱ्याचं. काय उतारा निघेल त्याच्यावरती आपणाला पुढचं वाटचाल करता येईल. पुढच्या पिकाला काही सुधारणा होणं आणि की पीक वाढवण्याचा प्रयत्न करून घ्यायचं आणि आपलं होईल तेवढं लाभ करून घ्यायचा प्रयत्न करूया. काय बोलणार काय प्रवीण? हा म्हण की तू. धन्यवाद. धन्यवाद. नुसतं धन्यवादच म्हण.